येस. आणि आयकॉन किंवा कर्णधार यानं मैदानात आतमध्ये पाणी घेऊन किंवा बॅट घेऊन जायचे नाहीये. आपल्याला विनंती असणार आहे, सूचना आपल्यासाठी असणार आहे, अन्यथा आपल्याला पेनलाईजला सामोरं जाऊ लागू शकतं. त्यामुळे ही देखील सूचना आपण लक्षात घ्यायची आहे. चला थेट आपल्याला सुरुवात करतोय सामन्याला. या सामन्यासाठी पंच म्हणून काम बघतायत अर्थातच अक्षय कोळंबेकर सर आणि एका साईडला असणार अक्षय पाटील सर. ही दोन जोडी रत्नागिरीवरून जबरदस्त पंचगिरी या आताच्या घडीपर्यंत आपण पाहायला मिळाली. यानंतर देखील आपल्याला तोच परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे, कारण सातत्यानं कोल्हापूरमध्ये जेवढ्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेनं देखील ही अनमोल जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. येस, एडी स्पोर्ट्सची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. कोल्हापूरचा तडाखेबाज विस्फोटक फलंदाजाच्या यादीमधलं जबरदस्त नाव मुकेश शिंदे, तर दुसऱ्या साईडला मॅन फ्रॉम पुण्याचा हा विस्फोटक आणखीन एक फलंदाज प्रमोद चव्हाण. जोडी मैदानाच्या आतमध्ये बघा वाघासारखी एंटर केली गेली आणि हीच जोडी या संघासाठी महत्वाची ठरणार आहे. समोर गोलंदाजी ट्रॅकवर सुशील किलोरकर देखील असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. जबरदस्त सामना पाहायला मिळणार आहे. त्या माननीय आमदार बंटी पाटील चषक 2026 हा सोहळा माननीय आबीदादा पाटील आणि त्याचबरोबर स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडीत्रे यांच्या नियोजनाखाली सुरू असलेला हा दमदार सोहळा अर्थातच बंटी पाटील चषक आणि त्याचबरोबर आजच्या दिवसाचा दुसरा सामना एडी स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा पवडा या दोन संघांच्या दरम्यान पाहायला मिळतोय. सुरुवात होते, पहिला चेंडू खेळला जाणार आहे आणि जबाबदारी दिली गेली अर्थातच प्रमोद याच्याकडे ही जबाबदारी. सुशील गोलंदाजी ट्रॅकवर समोर यावेळी असणार आहे. प्रमोद याचं कडवं आव्हान बघायला गेलं तर अनेक टुर्नामेंटमध्ये गाजवलेला हा खेळाडू आहे. गगन बावडा असू दे, त्याचबरोबर पन्हाळा असू दे, कोल्हापूर जिल्ह्यात कानाकोपऱ्यामध्ये जिथं जिथं क्रिकेट खेळलं जात आहे त्यावेळी सातत्यानं खेळणारा हा खेळाडू आणि स्कूपचा बादशाह म्हणून देखील ओळखलं जात आहे. आणि तोच यावेळी स्ट्राईक इव्हेंटवर आपल्याला पाहायला मिळतोय. समोर सुशील. चला थोडंसं स्पीडअप घेऊया आपण. केडीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण यूट्यूब लाईव्ह देखील पाहतायत. जबरदस्त या ठिकाणी प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय आणि आजचा दिवस 14 आहे, खास आहे. आता आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि सर्वांना जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बघायला गेलं तर प्रेक्षक गॅलरी देखील भरली गेली. छोटे छोटे प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेताना आपल्याला माहित आहे. पहिला चेंडू सुशील याचा, समोर यावेळी प्रमोद. ओहो क्या बात आहे, जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. हातातली जादू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली गेली. पहिला चेंडू डॉट आला गेलाय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. सुशील याच्यासाठीच ओळखला जातो कारण सातत्यानं क्रिकेट खेळणारा हा गोलंदाज आहे आणि ज्या वेळी त्या गोलंदाजी ट्रॅकवर आलाय त्या वेळी त्यानं आपल्या नावाचा बोलबाला ठेवलाय. आज देखील पहिल्या चेंडूवर चकवलं गेले आणि पहिला चेंडू डॉट टाकण्यात यशस्वी देखील झालाय. म्हणजेच काय तर सुरुवात झाली डॉट चेंडूनं आणि एटी स्पोर्ट्स संघाचं अजूनही खाते उघडलेलं नाही आहे. खेळ खेळला जातोय क्रिकेटचा जबरदस्त खेळ मैदानात एवढ्या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये. ओहो रिव्हर्स शॉटचा अटेम्प्ट झालाय जरूर. याच्यावर जबरदस्त फटक्यावर आलाय. शानदार बंटी पाटील चषक चौकार. दुसऱ्या चेंडूवर म्हणजे खातं उघडलं गेलं. श्री गणेशा झालाय. यावेळी बघा ऑन साइडला झालाय टर्न.
यावेळी देखील चेंडूला पुन्हा एकदा पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक प्रमोद याच्या बॅटमधून चौकार. मध्ये सुरू झाली गेली जसं खेळ पाहिजे होता एटी स्पोर्ट्स संघासाठी सुरुवात तशीच झाली गेली. कारण सुशील याच्यावर प्रहार सुरू झालाय आणि तो देखील प्रमोद यानं केलाय. कारण प्रमोद यावेळी बघायला गेलं तर अनेक टुर्नामेंटमध्ये प्लेअर ऑफ द मॅच असेल, प्लेअर ऑफ द सिरीज देखील असेल, या खेळाडून आपल्या नावाची चर्चा कायम ठेवली गेली आणि यावेळी देखील चर्चेला पुन्हा एकदा आपल्या नावाला संधी दिली गेली. प्रमोद सज्ज असेल यावेळी देखील पुढचा चेंडू खेळण्यासाठी. या ओव्हरमधला बघायला गेलं तर चौथा चेंडू देखील खेळतोय. नॉन स्ट्रायकर एंडवर आपल्याला बघायला गेलं तर आणखीन एक विस्फोटक फलंदाज आहे मुकेश शिंदे आणि गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हे दोन संघ जबरदस्त सामना देखील पाहायला मिळणार आहे. ओहो, जबरदस्त बॉल होता. यावर थोडासा बॅकफुटवर गेलाय, पंच केलाय, परंतु प्रोटेक्शन दिले. एक धावेवर समाधान मानावं लागणार आहे. म्हणजेच काय तर धावसंख्या एका धावेनं पुढे सरसावली जाते, 9 या आकड्यावरती पोचली जाते. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुंदर पद्धतीने सुरू आहे. यावेळी स्ट्राईक दिला गेला, अर्थातच स्ट्राईकवर मुकेश शिंदे याचं एंटर केलं गेलंय आणि बघायला गेलं तर मोठे फटके याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कसबा बोर्डाला बिलॉंग करणार हा खेळाडू आहे आणि सातत्यानं क्रिकेट खेळत आलाय आणि सातत्यानं क्रिकेट खेळत असताना आपल्या नावाचा बोलबाला देखील ठेवलाय आणि यावेळी देखील तीच चर्चा मैदानाच्या आतमध्ये. याला बघण्यासाठी लांबून लांबून प्रेक्षक देखील पाहायला मिळतात आणि मैदानाच्या बाहेर देखील प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते याच खेळाडूंमुळे आणि चर्चेचा विषय बऱ्याच दिवस राहिलाय आणि हीच चर्चा देखील आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळणार आहे. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण कोपाडे बंटी पाटील चषक 2026चा 16. यावेळी स्ट्राईकवर मुकेश आलाय, समोर सुशील. पहिलं षटक आणि 5वा चेंडू. ओहो, सन्मान दिला गेलाय. पहिला चेंडू या ठिकाणी खेळला गेलाय आणि बघायला गेलं तर स्ट्राईक रोटेट केलाय. माहिती आहे मुकेश याला की प्रमोद आता जबरदस्त बॅटिंग करतोय. 4 चेंडूमध्ये 9 धावा केल्यात आणि त्याचबरोबर मुकेशनं देखील आपल्या खातं उघडलं गेलंय. म्हणजे श्रीगणेशा केला गेलाय सिंगल आणि याच्यासाठीच ओळखलं जातोय. बघायला गेलं तर नजर त्याची जबरदस्त आहे आणि नजर जबरदस्त असल्यामुळेच कायम बघायला गेलं तर सातत्याने क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आहे. ओहो, क्या बात आहे, जबरदस्त फटका त्याच्यावर चढवलाय, प्रहार आलाय शानदार. षटकार. येस, थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 15 धावा धाव फलकावर लागले गेलेत. म्हणजेच काय तर सुरुवात जबरदस्त झाली कारण पहिल्या षटकात 15 धावा लागल्या गेल्यात. एटी स्पोर्ट नक्कीच आनंद संघाला झालेलाच असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण प्रवीण लोंढे याचं आगमन झालंय, परंतु बघायला गेलं तर मुकेश शिंदे आणि प्रमोद चव्हाण जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. म्हणतात की गर्दीत मिळवलेली ओळख ही क्षणभंगूर असते, पण संघर्षातून निर्माण केलेलं नाव चिर तरुण राहतं आणि तेच देखील आपल्याला पाहायला मिळालं गेलंय. कारण या वाघाने संघर्ष केला, मेहनत केली आणि या मेहनतीच्या जोरावर देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटला गेलाय आणि तोच ठसा या मैदानावर देखील पाहायला मिळतोय. फुलटच चेंडू थोडासा फायदा घेता आला नाही, थोडासा दम कमी पडलाय. गोलंदाज थोडासा निराश झालाय, आलाय शानदार चौकार.
मुकेश याच्या बॅटमधून फटका चांगला खेळला गेला आणि रिझल्ट देखील चांगला पाहायला मिळाला. 4 धावा आल्यात म्हणजेच आणखीन धावा 4 वाढल्या गेल्यात धाव फलकावरती आणि धाव संख्या बघायला गेलं तर धाव फलकावर लागली गेली 19 धावा. हा चेंडू मोठा फटका फसलाय, जाळ्यात सापडलाय आणि विकेटचं पतन झालंय. यावेळी निराश मनाने परततोय, स्वतःला देखील कळलंय हा चुकीचा फटका खेळलाय आणि पहिल्या विकेटचं पतन. बॅक टू पॅव्हिलियन परततोय मुकेश शिंदे. वीस धावा धावपलकावर लागल्या गेल्या असतानाचा झटका पहिला बसला. अर्थात मुकेश शिंदे बॅक टू पॅव्हिलियन परतला गेलाय आणि यश मिळालंय अर्थातच महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा संघाच्या गोलंदाजांना, कारण एक विकेट घेतली आणि महत्वाचा श्वास देखील सोडला गेलाय, कारण मुकेश शिंदेची विकेट महत्वाची मिळाली. यावेळी फलंदाजी ट्रॅकवर बघतोय मॅन फ्रॉम क्रिवे अर्थातच गगन बावड्यातील एक सितारा यावेळी उतरलाय कोपाड्याच्या या भव्य मैदानावर. अर्थात इंद्रजित पाटील मैदानाच्या आतमध्ये उभा टाकलाय, कारण विकेट गेली मुकेश शिंदे याची आणि जबाबदारी यावेळी स्वीकारतोय इंद्राज. प्रवीण गोलंदाजी जबरदस्त केली, पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आलाय, त्याच्यानंतर कमबॅक कसं करायचं आहे हे त्यानं दाखवून दिलंय. नावामध्ये विन, इथं मात्र विकेट देखील घेतले. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फसला गेलाय आणि डॉट चेंडू आला गेलाय. 20 धावा धाव फलकावर आहेत पहिल्या षटक आणि त्याचबरोबर दुसऱ्या षटकामधले 3 चेंडू देखील खेळले गेलेत, म्हणजेच काय तर 1.3चा खेळ खल्लास आणि त्याचबरोबर 20 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. बंटी पाटील चषक 2026 आणि गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज प्रवीण. यावेळी सलॉप केलाय चेंडूला, सीमारेषेच्या बाहेर गेला, लाजवाब फटका, फटक्यात मिळाल्यात अर्थातच 4 धावा. डॉट गेलाय, त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलंय की आपल्याला पाठवलंय वन डाऊनला का जबरदस्त स्वीकारावं लागणार आहे, कामगिरी फते करावी लागणार आहे, कारण पुढे देखील जबरदस्त संघ देखील पाहायला मिळतोय. अर्थात महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावड्याचा संघ आणि पुढे देखील खेळाडू हट्टेकट्टे आहेत. मोठी धावसंख्या करावी लागणार आहे, डोक्यात आहे 2 चौकार या ओव्हरमध्ये जरूर आले गेलेत. यावेळी पुन्हा एकदा हो फटका चुकलाय आणि क्षेत्ररक्षक देखील चुकलाय, म्हणजेच काय दोन्ही साईडला चूक, नशिबानं दिले इंद्राज याला साथ, एक सिंगल घेतली गेली याच दरम्यान, म्हणजेच काय तर नशिबाची साथ मिळाली इंद्रजित याला आणि यावेळी या नशिबाची संधी कशी घेतोय ते पाहावं लागणार आहे. जबरदस्त पाहिलाय, गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळाली, 2 चौकार जरूर गेलेत, परंतु गोलंदाजीवर सातत्यानं कमबॅक करताना पाहायला मिळतोय प्रवीण. सातत्यानं क्रिकेट खेळणारा हा देखील प्रमोद. यावेळी माहिती आहे वाऱ्याचा झोत जर बघितला तर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारा हा वारा आणि तसाच देखील या चेंडूला थोडंसं हलक्या हातानं खेळून काढले सिंगलसाठीच आणि याच दरम्यान षटक समाप्तीचा कॉल पंचांकडून केला जातोय, म्हणजेच काय 2 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 26 धावा आणि 1 विकेट. यानंतर आपण जातोय थेट सुरभीचा हा जबरदस्त आवाज.
षटकाचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात आणि एक विकेट गेली आणि यावेळी तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी स्वीकारण्यासाठी आलाय वीरेंद्र कानगावकर. यावेळी स्वीकारावं लागणार आहे, जबरदस्त कामगिरी करावी लागणार आहे. दोन्ही संघ यावेळी जर बघायला गेलं तर इक्वल आहेत. 26 धावा म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये एवढ्या काही जास्त धावा नाही आहेत. आणि उद्याचा फायनल डे आपल्याला देखील पाहायला मिळणार आहे. रसिक प्रेक्षकांना देखील आनंदाचा सोहळा साजरा करण्यासारखा आणि याच दरम्यान चेंडू जबरदस्त पाहायला मिळाला गेलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. सिंगल आली, सिंगलनं काम नाही चालणार आहे. थोडासा सेट झालाय. यावेळी बघायला गेलं तर प्रमोद 6 चेंडूंचा सामना केलाय. 16 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. तर दुसऱ्या साईडला इंद्राज यानं 3 चेंडू खेळलाय. 5 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. म्हणजेच काय तर इथून पुढे वेग वाढवावा लागणार आहे, कारण तिसरं षटक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अभिदादा पाटील यांच्या जबरदस्त मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा सोहळा आपण पाहायला मिळतोय. ओहो, क्या बात आहे. हलक्या हाताने यावेळी देखील खेळला गेलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि सिंगल यावेळी पुन्हा एकदा आली गेली. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण कोपर्डे आणि हा सोहळा बंटी पाटील चषक 2026चा KDC लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबच्या प्रेक्षकांना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, रिव्हर्स शॉटचा फटका आणि या फटक्यावर बघायला गेलं तर फक्त एकच धाव मिळते. फटका चांगला होता, परंतु तेवढी ताकद मिळाली नाही आणि क्षेत्ररक्षण त्याच्यासाठी सजवलं गेलं होतं आणि त्याच दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय. एक धाव आली गेली, म्हणजेच या ओव्हरमधले 3 चेंडूवर 3 सिंगल आल्या गेल्या. चांगली ओव्हर आतापर्यंत टाकली गेली. मतीन याच्या माध्यमातून गोलंदाजी दर्जेदार, जबरदस्त चेंडू पडल्यानंतर गिरकी घेणारा, थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू जरूर आला गेलाय. रिझल्ट आलाय, म्हणजेच काय तर डॉट चेंडू आला गेलाय. इंद्रजित याला देखील कळलंय, चेंडूनं गिरकी घेतले पण शॉट चुकीचा खेळलाय जरूर, कारण बघायला गेलं तर वारं ज्या दिशेला आहे त्या दिशेला चेंडू मारणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे आणि हे त्याला देखील माहिती आहे. ओहो, यावेळी देखील चांगला चेंडू सन्मान दिला गेलाय, परंतु सिंगल घेतली गेली. म्हणजे या ओव्हरमध्ये बघायला गेलं तर चांगलं षटक आतापर्यंत सध्याच्या घडीला चालू आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मतीन याच्या माध्यमातून. प्रमोद आणि इंद्राज याला खामोश ठेवण्यात आतापर्यंत यशस्वी झालाय. शेवटचा चेंडू या षटकातील असणार आहे मतीन याच्यासाठी. यावेळी प्रमोद समोर. ओहो, थोडासा शॉर्ट पिच जरूर होता, थोडासा बॅलन्स चुकला गेलाय स्वतःचा आणि बघायला गेलं तर यावेळी देखील सिंगल आले. सिंगल षटक क्रमांक संपल्या अर्थातच तिसरं आणि 3 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली. 31 धावा, 31 रन ऑन बोर्ड. यानंतर रिफ्रेश करणारा हा डीजेचा आवाज. एकतीस धावा धावफलकावर आहेत. 3 षटकांचा खेळ झालाय. पुन्हा एकदा जबाबदारी दिली गेली षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी प्रवीण याच्याकडेच, म्हणजेच महत्वाची ही देखील ओव्हर पाहायला मिळणार आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजाकडून चालू आहे, कारण 9 मध्ये 19 धावा, 6 मध्ये 7 इंद्राज करतोय आणि यावेळी बघायला गेलं तर राऊंड द विकेटचा मारा देखील जबरदस्त पाहायला मिळालाय. रोखलं गेलंय. या 2 फलंदाजांना आतापर्यंत रोखण्यात यशस्वी झालाय प्रवीण आणि त्याचबरोबर सर्वच गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण याच्या अगोदरची मॅच देखील आपण बघितली. जबरदस्त स्कोर कार्ड देखील पाहायला मिळालं. यावेळी तो जसा ओहो, आपला आयकॉनिक शॉट मारण्याचा प्रयत्न, एफर्ट, जबरदस्त कॅच, लाजवाब महेंद्र यानं घेतलाय झेल आणि इथं संपलाय प्रमोदचा खेळ. बॅक टू पॅव्हिलियन प्रमोद.
बघायला गेलं तर रिप्लाय ऍक्शन मध्ये देखील आपण पाहिलं जबरदस्त असा कॅच आपल्याला पाहायला मिळाला. कारण बघायला गेलं तर आता मात्र थोडंसं टेन्शन असणार आहे संघाला एटी स्पोर्ट. परंतु यावेळी मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विस्फोटक फलंदाजानं एंटर केलं गेलंय. अर्थातच कोल्हापूर जिल्ह्यातील आणखीन एक विस्फोटक फलंदाज कळंबाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कोल्हापूर पोलीस गजानन गुरव यानं एंटर केलंय. आतापर्यंत जर बघायला गेलं तर खामोश राहिले तर इथून पुढे आपल्याला धावांचा वेग नक्की वाढता पाहायला मिळणार आहे. कारण गजानन एंटर केलंय. बघूया प्रवीण की गजानन. सामना जबरदस्त खेळला जातोय दोन संघांच्या दरम्यान. यावेळी पहिल्या चेंडूवर रिव्हर्स शॉटचा फटका जरूर फसलाय. परंतु एक धाव घेतली गेली. एका धाव्यानं स्ट्राईक रोटेट केला गेलाय. धाव फलकावर धाव संख्या बघायला गेलं तर 32 धावा धाव फलकावर आहेत. तर 2 विकेट महत्वाच्या गेल्यात मुकेश शिंदे आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर प्रमोदला देखील आपण बॅक टू पॅव्हिलियन पाहिलंय. आणि रिझल्ट मैदानाच्या आतमध्ये सरळ दिसतोय 32 धावा. चौथ्या षटकाचा खेळ जबरदस्त चाललाय. प्रवीण यावेळी पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळी इंद्राज समोर असणार आहे. ओहो मोठा फटका यावर देखील खेळला गेलाय. आणि इथं मात्र आणखीन एक विकेटचं झालंय पतन. झटका क्रमांक बसतोय तिसरा. बॅक टू पॅव्हिलियन परतोय इंद्राज. बॅक टू पॅव्हिलियन. संदीप पाटील साहेब यांच्याकडून अर्थातच महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा वाडेचे संघ मालक यांच्याकडून मागचा जो कॅच आपल्याला पाहायला मिळाला गेला जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळालेत. महेंद्र यांना 200 रुपयाचं पारितोषिक देखील या ठिकाणी दिलं जाणार आहे. खूप खूप अभिनंदन. यावेळी फलंदाजी ट्रॅकवर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय आनंद मगदूम. यावेळी जबाबदारी याच्यावर असणार आहे. कारण बघायला गेलं 3 विकेट महत्वाच्या गेल्यात. प्रवीण जबरदस्त गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट फटका खेळला जातोय आणि तो देखील डॉट चेंडू पाहायला मिळतोय. म्हणजेच या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे. म्हणतात की किनाऱ्याला शांतता प्रिय असते पण लाटांचा संघर्षच समुद्राला जिवंत ठेवतो. या सामन्याला जर जिवंत ठेवायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. लाटांसारखं धडकावं लागेल. आणि यावेळी मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न फसला गेलाय. म्हणजेच आणखीन एक डॉट चेंडू यावेळी देखील आला गेलाय. म्हणजेच षटक क्रमांक या ठिकाणी संपतंय. चौथं धाव संख्यावर धाव फलकावर धावा बघतोय आपण 32 धावा आणि 3 विकेट. जातोय आपण डीजेच्या एका सुंदर आवाजाकडं. महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडेचे संघ मालक संदीप पाटील साहेब आणखीन एक बक्षीस जाहीर झालं गेले. मतीनं जर या ओव्हरमध्ये जेवढे विकेट गेलं तेवढ्या विकेटला देखील 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. एटी स्पोर्ट्स यावेळी जर बघायला गेलं तर थोडंसं अडचणीत पाहायला मिळतोय. 32 धावा धावफलकावर लागल्या. 3 महत्वाच्या विकेट गेल्यात आणि यावेळी जबाबदारी घ्यावी लागणार आहे. कारण गजानन गुरव यांना
ज्या नावाप्रमाणे अनेक टुर्नामेंटमध्ये बोलबाला ठेवलाय, या स्पर्धेमध्ये देखील आपलं जर नाव ठेवायचं असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. खोलवर पद्धतीचा चेंडू खेळला जातोय. रिव्हर्स शॉटचा फटका, डीप मधून प्रोटेक्शन आलंय. एक धाव मात्र यावेळी मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं सुरू झालाय. कारण म्हणतात की विजयाची भूक इतकी मोठी ठेवा की संघर्षाला डोंगरही छोटा वाटेल. आणि इथं मात्र तेच महत्वाचं ठरणार आहे. किती तुम्ही संघर्ष करताय त्याला खूप महत्व दिलं जाणार आहे. यावेळी देखील स्कूप शॉटचा फटका जरूर होता, परंतु यावर एकच धाव मिळणार. सिंगल झाली गेली, म्हणजेच धावसंख्या धावफलकावर 34 या आकड्यावरती पोहोचली गेली. यावेळी देखील मतीन जबरदस्त चेंडू रिफ्रेश केलं गेलंय. अर्थातच ऊर्जा भरली गेली. महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावड्याच्या सर्व खेळाडूंचा आतमध्ये जल्लोष चालू आहे. कारण बघायला गेलं तर 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. अडचणी वाढल्या गेल्या. 34 धावा धावफलकावर आहेत. 3 विकेट गेल्यात, परंतु गजानन गुरव अजून देखील मैदानाच्या आतमध्ये, तर दुसऱ्या साईडला कॅप्टन देखील पाहायला मिळत आहेत. आनंद हो, आणखीन एक लॉक होल वापरलाय. जरूर जर पायचीत असतं तर जरूर विकेट असते, परंतु हा नियम दिला जात नाही. लेग बायच्या स्वरूपातली एक धाव या ठिकाणी आली गेली, म्हणजेच 35 धावा धावफलकावर आहेत. आणि आपल्यासाठी ती विनंती असेल. आणि पाहायला गेलं तर 37 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. तर 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू असणार आहे. गोलंदाजी चांगली झाली मतीन याच्याकडून. हा देखील चांगला चेंडू होता. याच्यावर प्रहार जोरात झालाय. नशिबाने दिली साथ, चेंडू आत राहिलाय. 2 फिल्डर मागे आहेत आणि याच दरम्यान 2 धावा देखील घेतल्या गेल्या. तर म्हणजेच काहीतरी या 2 धावांना षटक समाप्त झाले. 5वं 39 धावा धावफलकावर. यानंतर आपल्याला रिफ्रेश करणारा हा डीजेचा सुमधुर आवाज. डीजे 5 षटकांचा खेळ संपला. 39 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. तर यावेळी यापुढे 3 षटक बाकी आहेत आणि 6व्या षटकाची जबाबदारी दिली गेली. बॉलर बंटी पाटील चषक 2026चा हा 16 आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला बघितलं तर माननीय आमदार बंटी पाटील साहेब यांच्या काल आपण वाढदिवस पाहिला आणि वाढदिवसाने निमित्तानंच सुरू असलेले हे भव्य दिव्य 16 स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडीत्रे आणि त्याचबरोबर अभिदादा पाटील यांच्या माध्यमातून सुरू असलेले हे रणसंग्राम आपण पाहायला मिळतोय. कोल्हापूरच्या मातीमधलं हे कोपाड्याचं भव्य दिव्य मैदान देखील पाहायला मिळतंय. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण कोपाडे आणि चर्चेत आलंय हे मैदान. कारण बघायला गेलं तर ही स्पर्धाच चर्चेत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एवढी भव्य दिव्य ग्रामीण पटलावरती आपल्याला पाहायला मिळालेला हा मोठा सोहळा देखील पाहायला मिळतोय.
कारण या सोहळ्याकडे जर बघितलं गेलं तर जसं प्रत्येक गावामध्ये यात्रा उत्सव असतो तसा उत्सव देखील इथं केला जातोय. यावेळी जबाबदारी दिली गेली वीरेंद्र याच्यावरती. षटक क्रमांक 6 आणि पहिला चेंडू थोडासा शॉर्ट पिच जरूर आहे आणि त्याचा फायदा देखील घेतलाय. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 6 धावा, जबरदस्त फटका आणि याच फटक्यांची गरज या ठिकाणी उपलब्ध झाली. बघायला गेलं तर रिप्ले मध्ये आपण बघतोय क्या बात आहे, ताकद आणि तेवढीच दुरी देखील पाहायला मिळाली. प्रेक्षकांच्या गॅलरीमध्ये देखील चेंडूला स्पर्श करून चेंडू बॅक आला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक देखील जबरदस्त हा सामना पाहतायत, आनंद लुटतायत या सामन्याचा देखील. गजानन समोर वीरेंद्र. ओहो, आणखीन एक फटका मारण्याचा प्रयत्न फसला गेला. हातामधली जादू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. बघा, चेंडू पडलाय, त्याच्यानंतर थोडासा स्विंग झालाय आणि त्या स्विंग न फसवलं गेलंय. जबरदस्त गोलंदाजी. एक षटकार आलाय, कमबॅक केलाय वीरेंद्र यानं. ही महत्वाची भूमिका गोलंदाजाची असणार आहे. ओहो, सातत्यानं मोठे वार करतोय, परंतु बघायला गेलं तर वार चुकतायत. गोलंदाजी दर्जेदार, वरच्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा संघाकडून. याच्यासाठीच पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडलंय, कारण माहिती होतं की आपली गोलंदाजी जबरदस्त आहे, आपण चांगला चेस करू शकतो आणि इथं रोखले. आतापर्यंत जर विचार केला 6व्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 45 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. गजानन वारंवार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. यावेळी देखील मोठा फटका फसलाय, परंतु बॉल एका धावेसाठी. 46 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. वीरेंद्र जबरदस्त गोलंदाजी. हा चेंडू बघा थोडासा खाली जरूर राहिला गेलाय. वेगानं जीवाच्या आतंकाने बघायला गेलं तर एक धाव पूर्ण केली गेली. 4 चेंडूंचा सामना झालाय. 46 धावा धावफलकावर. अजूनही 2 चेंडू बाकी आहे. यावेळी मोठा वार, मोठा प्रहार आणि जातोय सीमारेषेच्या बाहेर. दमदार बंटी पाटील चषक षटकार. पाच बॉलर असणार आहेत, म्हणजेच 2-2 आणि 1-1-1 असं असणार आहे समीकरण. आपल्याला ती देखील सूचना माहिती असावी. जबरदस्त फटका पाहायला मिळालाय आणि सुरुवात झाली कॅप्टन आनंद यांच्याकडून. ओहो, या साईडला देखील ऑन साईडला झाला टर्न. फिल्डर डी मधून आलाय, जरूर एक वेगाने घेतली. दुसरीचा प्रयत्न झालाय, थोडस फंबल झालंय क्षेत्ररक्षण, परंतु 2 धाब्यावर समाधान मानावं लागतंय. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 54 धावा. 6 षटकांचा खेळ संपुष्टानंतर 54 धावा धावफलकावर, 3 विकेट आणि यानंतर रिफ्रेश करणारा डीजेचा हा सुंदर आवाज. यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय सुंदर असा आवाज. आणि षटक क्रमांक शेवटचं आणि अंतिमचं घेऊन मैदानाच्या आतमध्ये मिचल बिरंजे आलाय. पहिल्या चेंडूवरच कामगिरी दमदार केली गेली. संकट आहे, अडचणीत सापडला गेला एटी स्पोर्ट्स, कारण खूप कमी धावसंख्या धावफलकावर लागली गेलीत. परंतु मित्रांनो, म्हणतात ना की संकटे येतील, अडथळे येतील, पण लक्षात ठेवा आता थांबायचं नाही, कारण थांबून चालणार नाही. वेग वाढवावा लागणार आहे, कारण पुढचा संघ देखील मोठा आहे आणि हाच मोठ्या संघाला जर मोठं आव्हान द्यायचं असेल तर ह्या षटकामध्ये मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. खेळाचा वरचा दर्जा दाखवावा लागेल. पहिला चेंडू आणि पाहायला मिळाला डॉट चेंडू आला गेलाय, म्हणजेच सुरुवात गोलंदाजानं मिचल यानं केले जबरदस्त सुरुवात. शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. यावेळी बघूया समोर असणार आहेत गजानन. पुन्हा एकदा ट्रॅकवर आलाय, रिव्हर्स शॉटचा अटेम्प्ट केलाय,
एवढी ताकद नाही मिळालेली. एक धाबावर समाधान मानावं लागतंय. म्हणजेच काय तर मोठे फटके या ठिकाणी रोखले जातात वारंवार. गोलंदाजी दर्जेदार आणि फटकेबाजी मात्र इथं रोखली गेली. हेच महत्वाचं ठरतंय. गोलंदाजी प्रभाव टाकला गेलाय. या सामन्यावर मजबूत पकड करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडाचा संघ सातत्यानं. ओहो, आणखीन एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. थोडंसं ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. पंचांकडून वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धावसंख्या आली गेली. बॅक टू पॅव्हिलियन. यावेळी रनआउटची विकेट पाहायला मिळते. आनंदा बॅक टू पॅव्हिलियन. महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा वडाचा संघ या सामन्यावर मजबूत पकड ठेवताना आपल्याला पाहायला मिळतोय. 56 अपतक झाल्यात. धावा 4 विकेट गेल्यात आणि यावेळी गजानन गुरव मात्र फलंदाजी ट्रॅकवर अजून देखील आहे. 10 चेंडू खेळत 10 मध्ये 10 धावा बनवल्यात. थोडासा रोखलं गेलाय. यावेळी देखील बघायलाय मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळी देखील फसलाय. चेंडूनं वळण घेतलंय जबरदस्त आणि रिझल्ट आलाय डॉट चेंडू. म्हणजेच काय तर 3 चेंडू या ओव्हरमधले झाले गेलेत. फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या गेल्यात. मिचेल जबरदस्त गोलंदाजी करतोय. मोठे प्रहार सातत्याने खेळले जातात. यावेळी देखील रिव्हर्स शॉट पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झालाय. सातत्य दिसतंय गोलंदाजाचं जबरदस्त आणि कामगिरी सुमार होते फलंदाजाकडून. यावेळी न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. चार चेंडू शेवटच्या षटकामधले झाले. 57 धावा धावफलकावर. मिचेल जबरदस्त गोलंदाजी करतोय. हातामधली जादू यावेळी थोडीशी कमी पडली. रिव्हर्स शॉटचा फटका आणि त्यावेळी नशिबानं पुन्हा एकदा साथ दिली गेली. चेंडू आत मैदानाच्या राहिलाय. म्हणजेच सिंगल या चेंडूवर देखील मिळाली गेली. 58 धावा धावफलकावर लागल्यात आणि शेवटचा आणि अंतिमचा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. महत्वाचा ठरणार आहे किती धावा शेवटचा चेंडू देऊन जातोय ठरणार आहेत महत्वाचा. हा चेंडू मिचेल जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत राहिली कारण 5 चेंडू टाकले फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या गेल्यात. शेवटच्या चेंडूवर सज्ज झालाय गजानन गुरव. ओहो, जबरदस्त फटका खेळलाय आणि फिनिश केलाय 6 धावेनं. म्हणजेच या 6 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 64 धावा विजयासाठी कराव्या लागणार आहेत महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा संघाला. 55 धावांचं 65 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. म्हणजेच 42 मध्ये बनवाव्या लागतील 65 धावा. ची समरी आपल्याला पाहायला मिळते. 80 स्पोर्ट्स संघाची प्रमोद चव्हाण 11 चेंडूमध्ये 19 धावा केल्या गेल्या. तर मुकेश शिंदे 3 चेंडूंचा सामना केलाय 5 धावा धावफलकावर लागल्यात. इंद्रज पाटील देखील 7 मध्ये 7 बनवल्यात. गजानन गुरव यांनी 13 चेंडूंचा सामना केलाय 16 धावा धावफलकावर लागल्यात. कॅप्टन आनंद याने देखील 7 मध्ये 13 बनवल्यात आणि विकास मात्र 1 मध्ये 1 बनवल्या. टोटल काय लागली ते 64 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. त्यामधल्या एक्स्ट्रा 3 धावा आल्या गेल्यात. बघायला गेलं तर सुशील जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. एका षटकामध्ये 16 धावा दिल्यात जरूर परंतु चांगलीची गोलंदाजी केली. प्रवीण बघायला गेलं तर 2 षटकं टाकलेत 11 धावा फक्त दिल्यात आणि महत्त्वाचं काय तर विकेट 3 घेतल्यात. इकॉनॉमिकचा रेट जर बघितला 5.50 आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर मतीन देखील पाहायला मिळतोय 2 षटकं टाकलीत 11 धावा दिल्या गेल्यात. हा देखील इकॉनॉमिक 5.50 ची देखील राखली गेली. त्यानंतर वीरेंद्र एका षटकामध्ये 15 धावा दिल्यात आणि मिचेल देखील पाहायला गेलं तर एका षटकामध्ये फक्त 9 धावा दिल्या गेल्यात आणि त्याचाच रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय 64 धावा धावफलकावर 65 धावा विजयासाठी करायच्या आहेत. यानंतरचा आवाज आपण ऐकणार आहोत. अर्थातच
व्हॉइस ऑफ देवरुखचा आर्या बेडे सर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू. क्रिकेटचा खेळ हा नियमांच्या अंतर्गत खेळला जातो आणि सर्व काही नियम आणि अटी ज्या आहेत त्या आम्ही सर्व संघांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. तर 12वा खेळाडू जो आहे तो मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेलेला आहे. हा एक्झॅक्टली. स्क्वॉड मधला 11 खेळाडूंपैकी एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेला होता. त्याचमुळे आता 3 धावांची पेनल्टी बसणार. कारण या ठिकाणी बघा बघा या सर्व गोष्टी ज्या आहेत आपण आयोजकांशी बोलून घ्या. तर चर्चा ही होती की सर्वांनी नियमांच्या अंतर्गत खेळलं पाहिजे. नियम हे सर्वांसाठी एकसारखे असलेच पाहिजेत. बंटी चषक 2026 खरं तर स्पर्धा ही भव्य स्वरूपाची आहे. उत्कृष्ट ड्रेस किट्स, बक्षिसांची रक्कम, प्रेक्षकांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था, उत्तम दर्जाचे पंच आणि त्यातल्या त्यात ब्रॉडकास्टिंग लेवलसुद्धा टॉप क्वालिटीची म्हणजेच KDC लाईव्ह वर आपण ही स्पर्धा थेट प्रक्षेपित करतोय. आणि त्याचमुळे आता जो सातत्य आपण मागच्या 4 दिवसांपासून राखलेलं आहे तेच सातत्य आपण या पुढच्या दिवसात सुद्धा राखणार आहोत. त्याचमुळे मी सर्व संघमालकांना आणि सर्व कर्णधारांना हे निवेदन करतोय की आपण जो आपला संघ आहे तो व्यवस्थित बांधावा. जे रूल्स अँड रेग्युलेशन कमिटीने लीगच्या वेळी तुम्हाला समजून सांगितलेले आहेत त्यानुसार चालायचं आहे. आपल्याला आयोजक कळवतील तशी आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू. चला अभिदादा, जी काय अधिकृत माहिती आहे ती आपण आमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आर्यन आपण ती माहिती दोन्ही संघांना द्यायची आहे. धन्यवाद. चला आपण आता पुढे सरकूया. चला आपण अभिदादा तुमच्या दोन्ही संघांशी बोलतायत आणि आता लगेच आपण पुढे सामना चालू करूया. ही आपली स्पर्धा आहे, लक्षात घ्या मित्रांनो, ही आपली स्पर्धा आहे आणि हे पहिलं पर्व आहे. त्याचमुळे आपण दोन्ही संघ समजून घ्याल अशी अपेक्षा आम्हाला आहे. कारण त्याचमुळे बघा तुमची आमची जर बॉन्डिंग चांगली राहिली तर मग क्रिकेटचा खेळ हा आणखीन जास्त आपण प्रेक्षकांसमोर पोहोचवणार आहोत. तर त्यामुळे प्लीज आपण
दोन्ही संघांच्या संघमालकांना आणि कर्णधारांना आम्ही ते निवेदन करतोय की कृपया आमची आयोजन कमिटी जी आहे तुमच्यापर्यंत पोहोचते, तुम्हाला जी सूचना देते त्या सूचनेनुसार आपल्याला पुढे जायचं आहे असं नम्र निवेदन करतोय, आम्ही रिक्वेस्ट करतोय, लक्षात घ्या. त्याचमुळे आता सामना सुरू करण्यास हरकत नाही अभिदादा. यस, जो निर्णय आहे, जो नियम गेले 3 दिवस या स्पर्धेमध्ये चालू आहे, त्याच नियमाचं पालन केलं जाईल. 3 धावाने पेनलाइज केलं जाणार आहे, याची नोंद घ्यायची. यस, आता कोणी पंचांशी आणि आयोजकांशी वाद घालायचा नाहीये. जो निर्णय आहे तो निर्णय झालेला आहे. आता सामन्याला इथून सुरुवात करायची. यस, 65 धावांचा आवाज दुसऱ्या डावाकडे आपण वळतोय. अर्थातच आपण पाहिलं तर दुसऱ्या इनिंगच्या खेळाकडे रन चेस कडे वळतोय. 42 मध्ये 65 ची गरज आहे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. यस, नितीन आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचा हाताळण्याची जबाबदारी दिली. पहिला बॉल खोलात टाकलाय. प्रशांत पिंगळे स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय आणि पहिल्या बॉल वरती या चेंडूवरती धाव मिळत नाहीये. अतिशय चांगल्या दर्जाचा चेंडू अगदी पहिल्या बॉल वरती पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 3 धावाने पेनलाइज केलं गेलंय. म्हणजेच काय तर डावाला सुरुवात ही 3 धावाने होईल, याची नोंद घ्यायची. या इनिंगची सुरुवात 3 धावाने होईल. 3 धावा पेनल्टी स्वरूपाच्या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. निश्चितच षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं सध्याच्या घडीला चालू आहे. नितीन शिंदे यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेची जबाबदारी दिली. सरबाटने लॉफ्ट केला. पॉवर प्लेचा वापर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. थेट साईड स्क्रीन वरती 6 धावेची मोहर. षटकार. मधून हा षटकार पाहायला मिळालाय. नारायणी ब्रँड आता मात्र आपण पाहिलं तर षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. कसबा बावड्याचा आणखीन एक सुपरस्टार आपल्याला सध्याच्या घडीला स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतोय. 9 या आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला. यावेळी स्विंग एंड मिस बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. थेट चालला विकेट किपरच्या हातामध्ये. तर मग डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाल्यावर निश्चितच आपण पाहिलं तर प्रशांत पिंगळे आक्रमक पवित्रा घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. फुलटॉस स्वीप केलाय. जबरदस्त फटका थेट पाडवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी प्रशांत पिंगळेच्या बॅटवरून चौकार. थँक्यू. धावांचा पाठलाग करत असताना ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात अर्थातच मिळाल्या. महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा संघाला तो स्टार्ट मिळालाय. कन्व्हिन्सिंग स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला प्रशांत पिंगळेचा पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा बैठक. पाठचा पा वाकवला आणि त्यानंतर हवाई सफर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
बॅटिंग मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. दृष्टिकोन जर आपला योग्य असेल तर चांगल्या संधी पावलोपावले आपल्याला दिसू लागतात आणि निश्चितच संधीचं सोनं देखील इथे मैदानाच्या आतपर्यंत प्रशांत पिंगळे करत असताना पाहायला मिळतो. आतापर्यंत 19 धावा. नितीन शिंदेचं पॉवर प्लेचं षटक इथे महागडं ठरत असताना पाहायला मिळते. तब्बल 19 धावा आतापर्यंत खर्च झाल्या आहेत. लॉफ्ट केलाय याही वेळेस लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मोठा धमाका. 4 धावा धावफलकावरती आड होत आहेत. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं इथे संपलंय. सुरुवात चांगली झाली. तब्बल 23 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र उर्वरित 36 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 36 चेंडू मध्ये 42 धावांची आवश्यकता आहे. जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. दोन मध्ये संघाचा आयकॉन खेळाडू अर्थातच आनंदा मगदुम शाहूवाडी तालुक्यातील करण जोशीचा हा खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यापुरताच मर्यादित नव्हे तर सध्याच्या घडीला मुंबई असेल त्याचबरोबर पुण्यामध्ये देखील या खेळाडूची चर्चा आपण सातत्याने पाहतोय. तोच खेळाडू षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. करण जोशी एक्सप्रेस षटक क्रमांक 2 मध्ये. पहिला बॉल स्विचिटचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आणि त्यानंतर थेट पाठवलंय थर्ड मॅट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी आलाय चौकार. थँक्यू डीसे. थँक्यू डीसे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. सरळ सल्ला विकेट कीपर प्रमोद चव्हाणच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. दरम्यान आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एन वरती सुशील गायकवाडला पाहतोय. अर्थातच आरळेला बिलॉंग करणारा हा खेळाडू पन्हाळा तालुक्यातील आरळे गावाचा हा सुपरस्टार आहे. चांगल्या दर्जाचं क्रिकेट ग्रामीण क्रिकेट सातत्याने हाही खेळाडू करत आलाय. अगदी आपण पाहिलं तर कोडोलीच्या स्पर्धेमध्ये देखील जबरदस्त कामगिरी राहिली होती. स्वीप केलाय. पुन्हा एकदा बैठक. काऊ कॉर्नरला प्रोटेक्शन. झेल पकडलाय आणि आता मात्र ससन कासोटेने हा झेल पकडलाय आणि त्यानंतर विकेट आली आहे. सुशील गायकवाड बॅक टू दी पवेलियन. यस नवीन भाटराधा मैदानाच्या आतपर्यंत मुस्तफा शेख दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच मुन्ना शेखला आपण पाहतो आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. 27 आकड्यावरती धावफलक पात्र स्थिरावला. एक पहिली विकेट आले. आनंद मगदुम आयकॉन खेळाडू आहेत संघाचे. सातत्याने आपण पाहिलं तर खुल्या गटाचं क्रिकेट देखील खेळत आलेत. प्रहार चषकामध्ये देखील चांगला की या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळाला या वर्षीच्या हंगामामध्ये. रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील अतिशय चांगलं खेळलं गेलं. त्या खेळाडूकडे एक्सपिरियन्स आहे आणि तो अनुभवी ते पणाला लावत असताना आपल्याला पाहायला मिळतात. याही वेळेस लेग कटरचा वापर. बॅटची लेडी गेज मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक सिंगल धाव धावफलकावरती येत असताना पाहायला मिळते. लेग कटरचा वापर यावेळेस केला. बॉलवरची गती थोडीशी कमी केली आणि अतिशय चांगला चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय. लेग कटरचा वापर अँगलने आतमध्ये आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर हलकासा वळण घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. खासियत आहे विविधता या गोलंदाजाकडे देखील आहे आणि सातत्याने
चांगल्या दर्जाचा खेळ देखील करत आलाय. त्यामुळे विश्वास अरुण टेली सरांनी देखील त्यांच्यावरती दाखवला. ॲज अ आयकॉन म्हणून संघामध्ये निवड देखील केली गेल्या. 28 धावा आतापर्यंत धावफलकावरती. फुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. याही वेळेस आपण पाहिलं तर फुटवरची थोडीशी कमतरता पाहायला मिळाली. प्रशांत पिंगळेचा आपण विचार केला तर या चेंडूवरती फुटवरची थोडीशी कमतरता होते. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तो लेग कटरचा वापर टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला हाई चेंडू वळालाय. कटरचा चांगला वापर केला जातोय. निश्चितच आनंद मगदूम यासाठीच ओळखले जातात. तो कटरचा वापर सातत्याने इथे केला जातोय. 28 धावा. पहिलं षटक जरूर महागड होतं, मात्र त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा पाठीमागे चाललाय. यावेळेस आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मानला. मुकेश शिंदे होते. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. पहिलं षटक तब्बल 23 धावांचं. त्यानंतर आल्या फक्त आणि फक्त 5 धावा. कमबॅक झालाय. आता मात्र उर्वरित 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बनवायच्या आहेत 37 धावा. तोपर्यंत जातोय डीजे सुरभीच्या एका सुमधुर गाण्याकडे. हृदयच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये अर्थातच कोल्हापूर पोलीस कार्यरत देखील आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातत्याने या खेळाडूच्या नावाची दहशत आपल्याला पाहायला मिळते. तोच खेळाडू अर्थातच गजानन गुरव गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आता मात्र 3 ची जबाबदारी गजानन गुरव यांच्या खांद्यावरती दिले. 28 धावा आतापर्यंत. दुसऱ्या षटकामध्ये काही अंशी कमबॅक, काही अंशी पुनरागमन अर्थातच पाहायला मिळालं. इटी स्पोर्ट संघाचा विचार केला तर सातत्याने आपण खुल्या गटांच्या स्पर्धेमध्ये देखील या संघाला पाहतो. अरुण टेली सरांचा संघ तर दुसऱ्या बाजूला महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडाचा संघ. बावडा परिसरातील हाही एक मातब्बर संघ आहे आणि तो संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपर्यंत कमी धावांचा पाठलाग करत असताना पाहायला मिळतोय. चांगला स्टार्ट जरूर मिळालाय. 14च्या सरासरीने पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्यात. इथून पुढे 30 मध्ये 37 बनवायच्या जबाबदारी आहे या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती. जबाबदारीचं उज खांद्यावरती आहे आणि त्यानुसार बॅटिंग देखील मैदानाच्या आतपर्यंत करायचे. गजानन गुरव आलेत षटक क्रमांक 3 मध्ये. बागफुटला जात असताना स्क्वेअर कटचा फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल इथे कंप्लीट होतीये आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र आता पुढे सरसावते, जाऊन पोहोचते अर्थातच 29 आकड्यावरती. 29 ऑन दी बोर्ड. स्ट्रायकिंग इन वरती अर्थातच प्रशांत पिंगेला आपण पाहतोय 8 मध्ये 20 धावा. चांगला स्टार्ट. पॉवर प्लेचं पहिलं षटक. निश्चितच नितीन शिंदे यांच्या विरोधात ती आक्रमकता धारण केली होती. त्यानंतर आनंद मगदूमच्या विरोधात थोडंसं स्ट्रगल झालाय. पहिलेच फिरले होते. फटका यावेळेस फसलाय. विकेटची संधी. नितीन शिंदेने हा झेल पकडलाय. प्रशांत पिंगळेची विकेट आली आहे. अर्थातच दुसरा धक्का बसलाय. गोलंदाजी युनिट 80 स्पोर्ट्स संघाचं चांगलं आहे आणि तोच आता कमबॅक होत असताना पाहायला मिळतोय. प्रशांत पिंगळेची दुसरी विकेट. व्हॉट डीजे आतपरे प्रवीण लोंढेला आपण पाहतोय. अर्थातच संघाचा कर्णधार आलाय. पन्हाळा तालुक्यातील कोडोलीचा हा खेळाडू आहे. सातत्याने हाही खेळाडू चर्चित आहे. प्रवीण लोंढे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. 28 मध्ये 36 आवश्यकता आहे. जबाबदारीने आता बॅटिंग करावी लागणार आहे कारण 2 विकेट. पहिलं षटक महागडं आल्यानंतर बॅक टू बॅक आता विकेट आल्या. त्यामुळे आता जबाबदारी अजून वाढली फलंदाजांची आणि ती जबाबदारी उचलून बॅटिंग करावी लागणार आहे. याही वेळेस आपण पाहिलं तर मनगडाच्या साह्याने ऑन साईडला टर्न केलं जातंय. डीप मधून क्षेत्ररक्षक सजन कासोटे वेगात आले. फंबल झालाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. सजन कासोटे आपण पाहिलं तर सांगरूचा चपचिता म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं.
वेगात आले, मात्र थोडंसं फंबल झालं. 2 धावा अतिशय चपळाईने मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केल्या आणि 31 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती. प्रवीण लोंढेचा आपण विचार केला तर चांगला खेळाडू आई देखील आहे, सातत्याने चांगलं क्रिकेट ग्रामीण पटलावरती खेळत आलाय. यावेळी चेंज ऑफ पेस, चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत डीपिंग फुल टॉस पाहायला मिळालाय. पाठीमागे शॉट फाईन लेगला मनोज तोडकर यांच्या हातामध्ये जातोय. अगदी आपण पाहिलं तर यष्टांच्या जवळून हा चेंडू पास झाला आणि त्यानंतर विकेट किपरला देखील बीट केलं फाईन लेगला. इथे मात्र हा बॉल कॅरी केला, अगदी यष्टांच्या जवळून गेला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते अर्थातच 32 आकड्यावरती 65 धावा. अर्थातच कमी धावांचा पाठलाग करायचा या मैदानाचा आपण विचार केला तर या मैदानाचा भौगोलिक विचार केला तर 65 धावा कुठेतरी कमी बनवल्या आहेत आणि त्या कमी धावांचा पाठलाग करत असताना थोडासा संघर्ष महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा संघ करत असताना देखील पाहायला मिळतोय. केडीसी लाईव्ह वरती ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. यावेळेस मनगडाच्या साह्याने पुन्हा एकदा ऑन साइडला ग्लान्स केला गेला. यावेळेस फाईन लेगचा क्षेत्ररक्षक धावतोय आणि त्यानंतर धावा मिळत आहेत पूर्णपणे 4. आला मुन्ना शेखच्या बाटवरून चौकार. थँक्यू. नजाकत्ता पाहायला मिळाले, दिशा दिली आणि त्यानंतर मॅचची दशा बदलणारा हा चौकार इथे आलाय. मुस्तफा शेख अर्थातच मुन्ना शेखच्या बॅटवरून 36 आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते 36 ऑन दी बोर्ड. उर्वरित 25 मध्ये 29 आवश्यकता, मात्र जबाबदारीने बॅटिंग केली जाते सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतपर्यंत. यावेळेस सेफ आउट केलाय, एक्स्ट्रा कव्हर्सला इनसाइड आउटचा स्ट्रोक. धावा मिळतात त्या 4. आला आणखीन एक ब्रँडेड स्ट्रोक चौकार. थँक्यू. चांगला फटका पाहायला मिळाला. स्टेप आउट केला, क्रीज सोडली आणि त्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळालाय. फक्त आणि फक्त इनफिल्डला भेदायचं होतं आणि तोच प्रयत्न कारण डीप मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता, त्याचा फायदा घेतला आणि त्यानंतर हा चौकार आला. अर्थातच वेगवेगळ्या अँगल्सने देखील हा चौकार दाखवला जातोय. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट मुन्ना शेखच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. सौंदर्य दाखवणारा हा चौकार इथे आलाय आणि त्यानंतर धावसंख्या आता 40 आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. आता 24 मध्ये 25 ची गरज इथून पुढे असणार आहे. 24 चेंडूचा खेळ. 24 चेंडू मध्ये आता मात्र 25 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. अदंता मखदूम पुन्हा एकदा आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. अगदी विचार केला तर 80 स्पोर्ट्सची गोलंदाजी युनिट चांगला आहे, तरी देखील आपण पाहिलं तर त्यांच्या विरोधात ती आक्रमकता पाहायला मिळते. यावेळेस स्लाइस केला बॉल डीप कव्हर पॉइंट वरून फिल्डर येतोय तोपर्यंत एक सिंगल इथे धावफलकावरती ऍड होते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते अर्थातच 41 आकड्यावरती. 41 ऑन दी बोर्ड. 41 धावा धावफलकावरती. रिक्वायर्ड रन रेट 6.26 च्या घरामध्ये, म्हणजेच काय तर अगदी ताब्यामध्ये हा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतपर्यंत. याही वेळेस शफल झाले आणि त्यानंतर थेट पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी मुस्तफा शेखच्या बॅटवरून आणखीन एक षटकार. एक जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 47 आकड्यावरती धावसंख्या. ते आपण पाहिलं तर क्रीजचा चांगला वापर करत असताना पाहायला मिळतात. अतिशय चांगला वापर इथे क्रीजचा फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदी विचार केला तर या अगोदरच्या षटकामध्ये ते फुटवर फ्रंट फुटला येत असताना फटके केले, त्यानंतर या षटकामध्ये माहिती कटरचा वापर केला जाईल आणि त्यानुसार बाटीस देखील मैदानाच्या आतपर्यंत मुन्ना शेख करत असताना पाहायला मिळत आहेत. त्या मॅचचं चित्र आता थोडंसं पाहिलं तर महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा संघाच्या बाजूने झुकलं. यावेळेस देखील ड्राईव्ह केलाय, त्यानंतर कवसला क्षेत्ररक्षक एक सिंगल ऍड होते आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचते 48 वरती 21 मध्ये. आवश्यकता असणाऱ्या आता 17 धावांची.
21 चेंडू आणि 17 धावा. अगदी पाहिलं तर या मॅच मध्ये सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडाचा संघ, कारण बॅटिंग चांगली झाली आहे. पहिल्या इनिंग मध्ये धावा रोखल्या, त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये देखील तशाच प्रकारे उत्तर दिला. यावेळेस लेग कटरचा चेंडू आणि तेच सांगतात प्रवीण लोटे देखील लेग कटर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर आई चेंडू आपण पाहिलं तर बाहेरच्या दिशेला वळाला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाल्या. आनंदा मगदूम चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. आपण पाहिलं तर 1.4 षटकांमध्ये 13 धावा फक्त खर्च केल्यात. याही वेळेस ड्राईव्ह केलं. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॉल हवेमध्ये आहे. कवसला गजानन गुरव येत आहे, तोपर्यंत एक सिंगल इथे धावफलकावरती आड होते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते अर्थातच 49 या आकड्यावरती. रनचेस अगदी सोप्पा केल्या. निश्चितच आपण पाहिलं तर 7 षटकांची मॅच, 65 धावा या मैदानावरती. या धावा चेसेबल आहेत देखील, झाल्यात देखील. मात्र आपण पाहिलं तर अगदी सोप्या प्रकारे हा चेस मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतोय. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटच्या स्टिकरला बॉल आदळला. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल कंप्लीट होतीये. एका धावेवरती ते समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते अर्थातच 50 या आकड्यावरती. 4 षटकांच्याच अखेरीस 50 आकडा धावफलकावरती लगावला गेल्यात. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बनवायच्यात 15 धावा. तोपर्यंत जातोय डीजे सुरभीच्या एका सुमधुर गाण्याकडे. यस, 4 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं तर एटी स्पोर्ट्सचा संघ 32 आकड्यावरती होता आणि महालक्ष्मी स्पोर्ट्सचा संघ 50 आकड्यावरती. आणि हाच फरक या मॅच मध्ये बनलाय. निश्चितच आपण पाहिलं तर म्हणूनच महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडाचा संघ हा आता आघाडीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अडचणीमध्ये आहे एटी स्पोर्ट्सचा संघ. मात्र किती अडचणी आल्या तरी त्यांचा सामना करण्याची ताकद आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि ती ताकद आता या मॅच मध्ये दाखवावी लागणार आहे. यावेळेस देखील बॅकफुटला जात असताना पुश केल्या. पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येतोय. एक सिंगल आता धावफलकावरती ऍड होते. आता या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 51 या आकड्यावरती. गजानन गुरव यांचा विचार केला तर या खेळाडूच्या देखील नावाची चर्चा आपण सातत्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहतोय. त्याचबरोबर कोकणामध्ये देखील या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे. चेंज ऑफ पेस. यावेळेस आपण गती कमी केली होती. त्यानंतर आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल येतोय. प्रवीण लोंढेचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून धावा येत नाहीत. 6 मध्ये 4 प्रवीण लोंढेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच बॅटिंग अजूनही चांगली होत नाहीत. एका एंड मुस्तफा धावा बनवतोय. चेस छोटा आहे, त्यामुळेच आपण विचार केला तर तितकासा फरक संघाला पडणार नाही. मात्र स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्या धावा गरजेच्या आहेत. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑनला जजमेंट खराब आहे. इंद्राज पाटील कडनं चुकी आणि त्यानंतर 6 धावा धावफलकावरती. फ्लॅट स्ट्रोक षटकार. थँक्यू. खराब जजमेंट पाहायला मिळालं. निश्चितच आपण पाहिलं तर थोडासा ओव्हरपिच जरूर केला. चांगला फटका बॉटम मॅन रोल केला आणि त्यानंतर हा फटका इथे पाहायला मिळाला. प्रवीण लोंढे आत्मविश्वास देऊन जाईल हा फटका, कारण संपर्क चांगला झाला होता. क्षेत्ररक्षक जरूर होते, थोडेसे पुढे होते बाउंड्री रूप पासून. त्यामुळे आपण पाहिलं तर षटकार इथे आला प्रवीण लोंढे. आता धावसंख्येचा विचार केला तर 57 या आकड्यावरती. हाफ ट्रॅकर आडवा पाटणे. यावेळेस देखील ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. यस, आता मात्र प्रवीण लोंढेच्या बॅटमधून धावा यायला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काही चेंडूवरती निश्चितच स्ट्रगल केला, त्यानंतर धावा यायला तर सुरुवात झाली.
63 धावा धावफलकावरती. आता मात्र आपण पाहिलं तर अंतर कमी केले. 2 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कुलातला बॉल सरबाटने डाऊन दी ग्राउंड, विजयाचा चौकार. सामना इथे जिंकलाय, अगदी मोठ्या फरकाने हा सामना जिंकलाय. महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा संघाने पराभूत केलं एटी स्पोर्ट्स सारख्या मातब्बर संघाला. वेल प्लेड महालक्ष्मी स्पोर्ट्स. चला यानंतरचा होणारा सामना एटी स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये #51 स्पोर्ट्स पार्टने दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण यायचं. थँक्यू डीसे. यस, त्याचबरोबर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच 2 षटकांमध्ये 11 धावा फक्त खर्च केल्या आणि त्याचबरोबर 3 विकेट, 9 चेंडू आणि 20 धावांची नाबाद खेळी. अर्थातच प्रवीण लोंढे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.